3 ऑगस्ट 2026 नंतर प्रत्येक ट्रेडरला टेन्शन आलंय, कारण मार्केट 3:15 नंतर तुम्ही पाहिलं असेल भल्या मोठ्या 200 पॉईंटच्या कॅन्डल बनवायला सुरुवात केली आहे. आणि नक्की काय केलं पाहिजे, आणि कित्येक जणांना असं वाटतंय अरे मार्केट आता ऑपरेटरच्या हातामध्ये गेलं काय, ही नवीन सिस्टीमच ऍक्च्युअली कळलेलं नाहीये. होतंय काय तर ऑप्शन्स मध्ये ट्रेड करायला जातोय परंतु ट्रेड थांबतायत, बऱ्याच जणांच्या प्राइस चेंज होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. असं पण ऐकलं असेलच की म्युच्युअल फंडाचा एनएव्ही कॅल्क्युलेशनची मेथड पण चेंज झाली आहे आणि हा इम्पॅक्ट खूप साऱ्या गोष्टींना मार्केटमध्ये घेऊन येणार आहे. याच्यामुळे ट्रेडर कन्फ्युज झालेत आणि तुम्ही कन्फ्युज झाला असाल ना, हा व्हिडिओ तुमच्यासाठी. का मराठीमध्ये एवढा डिटेल व्हिडिओ तुम्हाला कुठेच भेटणार, त्यामुळे सोडून अजिबात जाऊ नका. आधी माहिती जाणून घ्या जेणेकरून याचा इम्पॅक्ट येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक ट्रेडरला बसणार आहे, कारण कदाचित चुकून एखादा मोठा स्टॉप लॉस पण हिट होऊ शकतो याच्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला क्विकली सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि असंच मार्केट डिटेल मध्ये शिकण्यासाठी आम्ही काही वेबिनार्स घेत असतो, त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर खाली मी एका फ्री कम्युनिटी ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. येतो इम्पॉर्टंट पॉईंट. आता हे जे काही झालंय ना याच्यामध्ये, हे झालंय कॅशमुळे. आता कॅश म्हणलं की बरेच जण कन्फ्युज झालेत. आता 3:15 नंतर तुम्ही बघितलं असेल की मार्केटचा एक नजरिया बदललाय. याच्या आधी काय होतं माहितीये तुम्हाला याच्यामध्ये, की स्टॉकचे नॉर्मल प्रकार कसे पडायचे याच्यामध्ये, की लार्ज कॅप, मिड कॅप किंवा पेनी कॅप असं आपण बोलायचो आणि त्याच्यानुसार बाकीच्या गोष्टी असायच्या. आता दोन गोष्टींचा एक सिंपल विचार करा, ते तर चालू राहीलच याच्यामध्ये. आता डेरिव्हेटिव्ह वाले स्टॉक आणि नॉन डेरिव्हेटिव्ह वाले स्टॉक. आता तुम्ही म्हणाले असं काय सांगतोय, थोडं समजून सांगतो, लक्ष देऊ नाही का. आता काय होतंय बघा, की आधी काय व्हायचं, साधा सिंपल कंडिशन, की 3:15 ते 3:30 काही चेंज नव्हता होत. ऍक्च्युअली चेंज व्हायचं 3:30 वाजता. तुम्ही जर पाहिलं असेल बऱ्याच स्टॉकचं क्लोजिंग 3:30 ला वेगळं दिसायचं. ते काढलं कशानुसार जायचं याच्यामध्ये, तर 3 वाजल्यापासून 3:30 पर्यंत जे काही स्टॉकच्या प्राइस ट्रेड व्हायच्या त्याचं काय घेतलं जायचं याच्यामध्ये, व्हीवॅप म्हणजे व्हॅल्यूम वेटेड एव्हरेज प्राइस काढला जायचा आणि त्यानुसार शेवटची प्राइस ठरली जायची. परंतु जगभरामध्ये ही पद्धत नाही वापरली जात. बऱ्याच मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्सला वाटायचं अरे ही पद्धतच चुकीची आहे, याच्यामुळे आम्हाला फेअर व्हॅल्यू नाही मिळत याच्यामध्ये. आता त्यांना असं का वाटत होतं, समजा 3 ते 3:30 पर्यंत ट्रेड होता ना, चुकून एखाद्या प्राइसला खूप मोठा ट्रेड पडला तर ती प्राइस खूप सारा इम्पॅक्ट करायची शेवटचा प्राइस ठरवण्यामध्ये आणि त्याच्यामुळे गडबड व्हायची. आणि मग म्युच्युअल फंड हाऊस असतील, ETF वाले असतील, मोठे मोठे हेज फंड्स असतील, आर्बिट्राजिस्ट असतील, तर त्यांनी सांगितली ही पद्धत चेंज करा. जी अमेरिकेत चालतीये, युरोपियन कंट्रीमध्ये चालतीये, ती पद्धत आहे क्लोजिंग ऑक्शन सेशन. क्लिअर, की आधी काय व्हायचं, आता येतोय आपण क्लोजिंग ऑक्शन सेशन जी आता चालू केली आहे. याच्या आधीची पद्धत होती नॉर्मली कंटिन्युअस ट्रेडिंग सेशन, जो डायरेक्ट 3:30 ला तुम्हाला डिफाईन करायचा. आता थोडं CAS बद्दल समजून सांगतो, जो आता चालू झालेला आहे. 3:30 वाजता जे काही चालू होतं बंद होतं ते आता नसणार आहे. आता 3:15 वाजता तुमचे फ्युचर ऑप्शनचे स्टॉक्स ट्रेडिंग बंद करतील. बरोबर, 3:15 ते 3:20 ही नॉर्मल विंडो तुमच्यासाठी त्याच्यामध्ये ओपन होईल. बरोबर, आता इथे काही ट्रेड पडणार नाहीयेत. मोस्टली इथे काय केलं जाईल, की नॉर्मली ऑर्डर मॅचिंग सुरू केलं जाईल आणि 3:20 पासून 3:30 पर्यंत ऑप्शन्स घेतले जातील. आता ऑप्शन्स म्हणजे काय, तर इथे काय करतील, जे ही डेरिव्हेटिव्ह ट्रेडर्स आहेत जे ऑप्शन्स मध्ये किंवा फ्युचर्स मध्ये किंवा त्यांच्या स्टॉक्स मध्ये ट्रेड करतात, तर ते बोली लावतील. म्हणजे तुम्ही बाय करणार असाल तर तुम्ही बायची बोली लावाल, तुम्ही सेल करणार असाल तर तुम्ही सेलची बोली लावाल त्याच्यामध्ये. बरोबर, आता ही जी तुम्ही बोली लावाल तर ह्याला बोललात ऑप्शन सेशन. मग प्राइस कशी ठरेल याच्यामध्ये, तर ह्या सगळ्या ऑर्डर्स पाहिल्या जातील आणि ते पाहिलं जाईल की कुठल्या प्राइसला जास्त बोली लागते, किती लोक जास्त इंटरेस्टेड आहेत, त्याला बोलतात इक्विलिब्रियम प्राइस. काय बोललं जातं, इक्विलिब्रियम प्राइस. आणि ही इक्विलिब्रियम प्राइस ठरेल की तुमचा क्लोज कुठं असेल. म्हणजे आता इथून पुढे काय होईल, 3:15 ची प्राइस वेगळी असेल, 3:30 वाजल्यानंतर म्हणजे 3:30 ते 3:35 पर्यंत ही प्राइस डिक्लेअर होईल. बरोबर, आणि त्याच्यानुसार तुम्हाला असं दिसेल की अरे 3:15 ला प्राइस वेगळीच होती, 3:30 ला प्राइस वेगळी आहे. आता ही प्राइस किती वेगळी असू शकते, एक गोष्ट लक्षात ठेवा, जी काही चेंज होणार आहे, भले ऑप्शन मध्ये काय होईल, प्लस होईल, मायनस होईल, तर तो 3% वरती पण नसेल, 3% खालती पण नसेल. समजतंय. मग तुम्ही म्हणाल अरे याच्यात आम्हाला काय बेनिफिट, समजून घ्या. तुम्ही जेव्हा स्टॉप लॉस लावणार आहे ना, इथे सगळा गेम असणार आहे. का, तर ज्या पण आपण ऑर्डर्स लावतो तर तुम्हाला 3:20 नंतर नॉर्मली कुठल्या ऑर्डर्स टाकता येतील याच्यामध्ये मार्केटमध्ये, एक तर मार्केट ऑर्डर टाकू शकता किंवा एक तर लिमिट ऑर्डर्स टाकू शकता याच्यामध्ये. परंतु तुमच्या GTT ऑर्डर्स वगैरे बाकीचे असतील किंवा स्टॉप लॉस असतील, हे थोडे वॉच आउट करा याच्यामध्ये, कारण याच्यामुळे तुम्ही कदाचित फसू शकता. ओके, त्यामुळे सध्या ऑपरेटरने सांगितलेलं आहे किंवा आत्ताच्या कंडिशनला, सॉरी ऑपरेटर म्हणण्यापेक्षा आपण हे म्हणू शकतो याच्यामध्ये NSE आणि BSE, ओके, यांनी हे आता सांगितलेलं आहे याच्यामध्ये, की तुम्ही फक्त आत्ताच्या कंडिशन ह्या दोन प्राइसचाच विचार करायचा आहे, जे ब्रोकर्स लेवलला डिफाईन केले जातात. प्रत्येक ब्रोकर त्याला मॅनेज करत असतो याच्यामध्ये. त्यामुळे आता ऑप्शन्स ट्रेडिंग 3:15 नंतर ते 3:30 पर्यंत तुम्हाला प्राइस हलताना दिसतील. बरोबर, तुम्हाला ट्रेड इनिशिएट करता येतील आणि ते 3:30 नंतर पुन्हा पडतील. म्हणजे ऍक्च्युअल मार्केट जे 3:30 ला बंद व्हायचं ते आता 3:40 ला होईल. कोणासाठी, फक्त डेरिव्हेटिव्ह स्टॉक साठी किंवा इंडेक्स मध्ये तुम्ही जे ट्रेड करता येते. समजते, साधा सिंपल कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये. त्यामुळे खूप
मोठा इम्पॅक्ट नाही होणार. आता फरक काय पडू शकतो समजून घ्या. आता इक्विलिब्रियम प्राइस काढली जाते जी 3.25च्या आणि 3.5च्या जो काही त्याच्यामध्ये ऑप्शन्स पडतात त्याच्यावर निघते, बरोबर. ही जर तुमच्या ऍक्च्युअल क्लोजिंग पेक्षा वेगळी असेल तर तुम्हाला प्राइस मध्ये गॅप दिसेल. यामुळे काय होणार आहे, दुसऱ्या दिवशी जेव्हा मार्केट ओपन होतं, बरोबर, जेव्हा प्राइस ओपन होते त्याच्यानंतर तुम्ही काय करता, सपोर्ट रेजिस्टन्स अमुक तमुक हे ऑटोमॅटिकली जे तुमच्या स्क्रीनवर येत असतं तर तिथे तुम्हाला बरेच चेंजेस दिसतील, बरोबर. का तर ऑलरेडी तुमच्या मागच्या दिवसाची प्राइस वेगळी होती, आजच्या ओपनिंगची प्राइस वेगळी, त्यामुळे थोडा दिवस तुम्हाला गॅप दिसेल. आता सिस्टीम नवीन चालू झाली आहे, ती थोडी रुळामध्ये यायला थोडा वेळ लागू शकतो, नंतर हे नॉर्मलाइज होत जाईल, आपल्याला पण ते फॅमिलियर होईल. ही चुकीची पद्धत आहे का, अजिबात नाहीये. रेग्युलेटर म्हणतो की ही जगभरामध्ये वापरली आणि पद्धत आहे. जे फंड हाऊसेस असतील, म्युच्युअल फंड असतील, ETFs असतील, आर्बिट्राजर्स असतील, यांनी ह्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. त्यामुळे थोडं हे सगळं सुरळीत होण्यापर्यंत तुम्ही गडबड करू नका, मोठ्या मोठ्या ऑर्डर्स लावू नका. शक्यतो 3.25च्या आधीच जो काही घेतोय खिशामध्ये प्रॉफिट लॉस तो घेऊन बाहेर पडायचा प्रयत्न करा. थोडे दिवस ऑब्झर्व करा, तुम्हाला पण अनुभव येईल. आणि समजा चुकून गॅप अप आणि गॅप डाऊन झाला ह्या इक्विलिब्रियम प्राइस मुळे, कॅशमुळे, तर डायरेक्ट मोठी क्वांटिटी मारायचा प्रयत्न करू नका, कारण ते ट्रॅप होऊ शकतात. तर सिंपल पद्धत समजली काय आहे कॅश याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये 3:30 ते 3:40 म्हणजे 3:30 पासून 3:40 पर्यंत पण आता ऑर्डर्स तुम्हाला टाकता येणार आहेत. आणि ह्याचा वापर आपण करायचा आहे तुमच्या नीडनुसार, तुमच्या नॉलेजनुसार. प्लस याच्यामध्ये काही अपडेट आले तर मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणारच आहे. त्यामुळे क्विकली चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी महत्वाची गोष्ट, तसेच मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं असेल आम्ही इंट्राडेची स्पेशल सिरीज आणली होती आणि तुम्हाला वाटतं की इंट्राडे नंतर ऑप्शन्स बद्दल अजून आम्हाला डीप शिकवावं, असे काही टूल्स द्यावेत ज्याच्यामुळे आम्ही ऑप्शन मध्ये कमी ट्रॅप होऊ शकतो, तर खाली ऑप्शन असा मेसेज करा कमेंट मध्ये जाऊन, जेणेकरून जितके जास्त कमेंट्स येतील पुढचा व्हिडिओ ऑप्शन वरचा असेल, अगदी स्पेशल असेल, जो प्रत्येकाच्या कामाला येईल. भले तुम्ही बाहेर असाल, सेलर असाल, मी खूप सारं भन्नाट तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका, कारण कॅश म्हणजे काय अजून समजलेलंच नाहीये.